नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत गाजलेली व अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही योजना सुरू केली आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9 हप्ते जमा झाले आहेत, म्हणजे मार्चपर्यंत पैसे जमा झाले आहेत। पण काही महिला निकषांमध्ये न बसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आल्यामुळे जानेवारीपासून काही महिलांना पैसे मिळाले नाही, तर काही महिलांना मार्चचे पैसे सुद्धा मिळाले नाहीत। असे मला बरेच जणांनी मेसेज व कमेंट करून सुद्धा सांगितलेले की आम्हाला पैसे किंवा हप्ता आला नाही। तर अजूनही कोणत्या बहिणींना हप्ते आले नसतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोणाला पैसे मिळाले किंवा कोणाला नाही। तर आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की 10वा हप्ता म्हणजे एप्रिलमधला जो हप्ता आहे तो कधीपर्यंत मिळू शकतो किंवा कोणत्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत। 1,500 रुपये मिळणार आहेत का 2100 रुपयांचा काही निर्णय झालेला आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। तर लाडक्या बहिणींना आता पात्र आहे का अपात्र ठरवणार आहे हे पाहणार आहे की लाडक्या बहिणींनी ज्यांनी निकष पाळून अर्ज केले आहेत त्यांना नक्कीच पात्र ठरवले जाणार आहेत। पण ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि नावामध्ये बदल झालेला आहे किंवा लग्न झालेलं आहे व दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट झालेला आहे, अशा लाडक्या बहिणींना आता कोणतेही पैसे मिळणार नाही, कोणतेही हप्ता मिळणार नाही। अशी माहिती लोकमत पेपरमध्ये सुद्धा आला आहे की निकषात न बसणाऱ्या बहिणींना बाहेर काढण्यासाठी प्लॅन सुरू आहे। अंगणवाडी सेविकासह आरटीओवर सुद्धा आता जबाबदारी आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुम्ही पाहू शकता। लाडकी बहीण योजना अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे व त्यासाठी काही निकष लावले जात आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही नक्कीच सांगा की तुम्ही निकषांमध्ये बसताय किंवा जे पात्र आहेत त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही पात्र असूनही तुम्हाला इथे पैसे मिळाले नाहीत, कोणता हप्ता मिळाला नाही, म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही का मार्चचा हप्ता मिळाला नाही। तर काही लाडक्या बहिणींचे अर्ज ऑक्टोबरमध्ये भरले आहेत, त्यांना सुद्धा आता फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे मिळाले आहेत। तर ज्या लाडक्या बहिणींनी फेब्रुवारीमध्ये पैसे मिळाले आहेत, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ऑक्टोबरमध्ये अर्ज केलेले आहेत, ज्यांचे अर्ज स्वीकारले आहेत व त्यांना फेब्रुवारी व मार्चचे पैसे सुद्धा मिळाले आहेत किंवा नाही मिळाले, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे। तर इथे सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनेपैकी एक आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। मात्र या अनेक अपात्र महिला या योजनेचा लाभ घेतला असल्याचं समोर आले आहे। त्यामुळे काय होत आहे की जे पात्र महिला आहे, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना आता पैसे मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पैसे मिळत नाही। अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे, त्यासाठी काही निकष सुद्धा लावले जात आहे। तर 5 एकर शेतीपेक्षा जास्त शेती त्यांच्या नावावर नको, तसेच जर ती महिला शासकीय नोकरीत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर निकषांमध्ये हे सांगितलेलं आहे की स्पष्टपणे की ज्यांच्याकडे 5 एकर शेतीपेक्षा जास्त शेती आहे व ज्या महिला गव्हर्नमेंट जॉब करतात आहे, शासकीय नोकरी करत आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। बरेच महिला आहे ज्यांचा पगार सुद्धा जास्त आहे, ज्या नोकरी करत आहे तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहे। लाभार्थी असलेल्या महिलांच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर ती महिला प्रथम त्यातून वगळली जाणार आहे। तर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या कुटुंबाकडे किंवा ज्या महिलाच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, तर ती नक्कीच अपात्र ठरणार आहे। त्यामुळे कदाचित तुम्हाला मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला नाही। तर बऱ्याच महिला अशा सुद्धा आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, ज्यांचे उत्पन्न कमी आहे, तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांचे अर्ज अपात्र ठरवले गेले आहेत। या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर त्यांना नक्कीच फटका बसणार आहे। घरात दोघांपैकी कोणाकडेही 4 चाकी असल्यास महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या कुटुंबाकडे किंवा तुमच्याकडे 4 चाकी आहे का, तुमच्या मिस्टरांच्या नावावर किंवा तुमच्या सासऱ्यांच्या नावावरती 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। आगामी काळात अंगणवाडी सेविकामार्फत घरोघरी जाऊन 4 चाकी वाहनांची तपासणी केली जाणार आहे, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। आयकर भरणाऱ्यांनी योजनेचा लाभ नाही। लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महिलांसाठी आहे। मात्र जास्त उत्पन्न असलेल्या आणि आयकर भरत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे। म्हणजे जे टॅक्स भरत आहे तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही। जे
टॅक्स भरत आहे तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास नाही, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला नक्कीच इथे अपात्र ठरवले जाणार आहे. व अंगणवाडी सेविकासह RTO कडे जबाबदारी लाभार्थींच्या घरोघरी जाऊन कोणत्या लाभार्थी महिलांच्या घरात कार किंवा इतर बाबींची तपासणी केली जाणार आहे. कार बाबतीतची तपासणी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सूचना केल्या असून RTO कडे असलेली नोंदणीची त्यासाठी वापर करून घेतले जाईल. संपूर्ण माहिती ते सांगितलेली आहे. आणि तुम्हाला कोणते कोणते हप्ते मिळाले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता 10वा हप्ता म्हणजे एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे कधीपर्यंत येणार आहे, तर अशा बातम्या समोर येत आहेत की तर एप्रिल महिन्याचा हप्ता कदाचित एप्रिलमध्येच भेटेल, कारण मार्चमध्ये ऑलरेडी 2 हप्ते दिले आहेत. म्हणजे 7वा व 8वा हप्ता व 9वा हप्ता म्हणजे 8वा व 9वा हप्ता मार्च महिन्यामध्ये दिला आहे. एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. त्यामुळे गुढीपाडव्याला कदाचित इथे लाडक्या बहिणींना कोणतेही गिफ्ट मिळणार नाही, म्हणजेच पैसे येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला कदाचित गुढीपाडव्याचे गिफ्ट मिळणार नाही. तुम्हाला जो पुढील हप्ता आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता एप्रिल महिन्यातच भेटेल व 1500 रुपयांचाच भेटणार आहे. 2100 रुपयांचा निर्णय झाला नाही, त्यावरती बरेच चर्चा झाली आहे व अजितदादा पवारांनी हे सुद्धा सांगितले आहे की अजून पुढील 5 वर्ष आहेत, त्यामध्ये नक्कीच निर्णय घेऊ शकतात व पुढे म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला 2100 रुपये नक्कीच मिळू शकतात. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.